जय जय रामकृष्ण हरी. गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा या भक्तिमय सोहळ्यात मी प्राजक्ता गायकवाड तुम्हा सर्वांचं मनोभावे स्वागत करते. संत तुकाराम महाराज म्हणतात की आली या संसारा उठा वेग करा, शरणचा उदारा पांडुरंगा. याचा अर्थ असा होतो की ज्यांनी ज्यांनी या संसारात जन्म घेतला त्यांनी त्यांनी उठा त्वरा करा आणि त्या उदार मायबाप पांडुरंगाला शरण जा. जे काही आहे ते सगळं त्याचं आहे, तुम्ही इथे काहीच घेऊन आला नाही आहात. म्हणजेच याचा अर्थ असा होतो की जे तुमचं नाही ते तुम्हाला मिळेलच कसं. जे धन आपल्याला प्राप्त करायचं आहे त्यासाठी आपण रात्रंदिवस मेहनत करतो, कष्ट करतो, परंतु खरं तर हा देह काळाच्या अधीन आहे आणि धन हे कुबेराच्या अधीन आहे. अनेक लोक या संसारात जन्म घेतात, जगतात, पण आपण का जगतोय आणि कशासाठी जगतोय हे फार कमी लोकांना समजतं. भगवंताला प्राप्त करायचं असेल तर धनाची नाही मनाची गरज आहे. आपणही त्या भगवंताच्या चरणी नतमस्तक होऊयात, त्याला शरण जाऊयात आणि सुरुवात करूयात आजच्या कथेला. आजची कथा आहे वाटती चालावी पंढरीची. ही कथा आपल्यासमोर सादर करत आहेत हरिभक्ती परायण प्रसाद महाराज काष्टे. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, मौली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. वक्रतुंड महाकाय, सूर्यकोटि समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव, सर्वकार्येषु सर्वदा. विघ्नहर्ता गणपती बाप्पाच्या चरणी नमन करून चालू असलेला हा भक्ती महोत्सव, अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये चालू असलेली आपली ही कथा वाटती चालावी पंढरीची अतिशय अंतिम टप्प्यामध्ये आपण आता येऊन ठेपलेलो आहोत. आजचा आपला या कथेचा 9वा भाग आहे. विश्वमाऊली ज्ञानोबा यांचा 750वा जन्मोत्सव आणि या जन्मोत्सवांमध्ये यावर्षीची वारी, या वारीची परंपरा काही आगळी वेगळी राहणार आहे. यावर्षी वारी फार विशेष राहणार आहे. त्या वारीचं महत्त्व पटवून देण्यासाठी आपण या ठिकाणी झी टॉकीज प्रस्तुत गजर कीर्तनाचा या मालिकेमध्ये वाटती चालावी पंढरीची या कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आपल्याला वारीचं अजून महत्त्व जाणून घ्यायचं आहे. तत्पूर्वी माझ्या पांडुरंगाचं एकदा नामचिंतन करू आणि आपण आपल्या कथेला सुरुवात करू. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. टाळी वाजवावी गुढी उभारावी, टाळी वाजवावी गुढी उभारावी, टाळी वाजवावी गुढी उभारावी, वाटती चालावी पंढरीची विठ्ठल विठ्ठल, वाटती चालावी पंढरीची विठ्ठल विठ्ठल, वाटती चालावी पंढरीची विठ्ठल विठ्ठल वाटती चालावी पंढरीची, 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 विठ्ठल विठ्ठल वाटती चाला. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.
माझ्या पांडुरंगाच्या नामाचं चिंतन, पंढरपुराच्या धामाचं चिंतन, चंद्रभागेच्या तीर्थाचं महत्त्व वर्णन करत करत आपण बघता बघता 9व्या भागाकडे त्या ठिकाणी आलेलो आहोत. एकदा का देव आपलासा केला की त्या देवावर अधिकार भक्ताचा राहतो. महाराज, माझ्या पांडुरंगाला भक्तांनी नाही नाही ती कामं सांगितली आणि माझ्या जगाच्या मालकाने केली सुद्धा. हो, हे पांडुरंगाचं खरंच महत्व खूप मोठं आहे. अगाध महिमा माझ्या पांडुरंगाची आहे. ज्या ज्या वेळेस ज्या ज्या भक्तांनी ज्या ज्या कामासाठी बोलवलं त्या त्या कामासाठी माझा जगाचा मालक तिथं उपस्थित राहिला. म्हणून आपल्याला जीवनामध्ये फक्त एकदा देवाचा दास होता आलं पाहिजे. एकदा का आपण देवाचा दास झालो ना, संसाराचा दास होण्यापेक्षा देवाचा दास झालेलं कधी पण चांगलं. संताचा दास हो. जनाबाईनं सांगून दिलं, दाखवून दिलं ना तुम्हा आम्हाला की मी नामदेवरायसाठी दासी व्हायला तयार आहे. संताच्या घरची दासी आहे जनाबाई. आणि दासी राहून नामदेवरायाच्या लेवलचा अधिकार प्राप्त झाला जनाबाईला. हे कुठं होऊ शकतं माहित आहे? हे आपल्या धर्मामध्ये, आपल्या संप्रदायामध्येच होऊ शकतंय, बाकीच्या ठिकाणी होऊ शकत नाही. माझ्याकडे लक्ष द्या. सेवेला महत्व देणारा जर जगाच्या पाठीवर कोणता संप्रदाय किंवा कोणता पंथ असेल तर तो माझा वारकरी संप्रदाय. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. सेवेला महत्व आहे. बघा, प्रभू रामचंद्रजींचा किती मोठी ख्याती आहे. खूप मोठं जगाच्या पाठीवर माझ्या प्रभू रामचंद्रजीची महती आहे. मग प्रभू रामचंद्रजींचे मंदिर बऱ्याच ठिकाणी आहेत, पण प्रभू रामचंद्रजींच्या मुलांचं मंदिर कुठं आहे का कोणाला माहित आहे का? काय नाव आहे त्यांच्या मुलाची? लव अंकुश किंवा लवकुश म्हणतात. फार तुम्हाला मंदिर फार मुश्किल एखाद्या ठिकाणी सापडलं तर सापडेल. ते बी प्रमुख मंदिर नाही. मंदिरामध्ये त्यांचे कुठंतरी मूर्ती ठेवल्या असतील तर ठेवल्या असतील. पण ज्या हनुमंतरायांनी प्रभू रामचंद्रजीचं दास्यत्व केलं असं गावही दिसणार नाही. तिथं हनुमंतरायचं मंदिर नाही. अपवादात्मक गाव सोडा. म्हणजे सेवेला महत्व आहे का नाही? जोग महाराजांची एवढी मोठी वारकरी शिक्षण संस्था आहे. त्या संस्थेचे उत्तराधिकारी जोग महाराजांचा मुलगा किंवा जोग महाराजांना कुटुंबातलं कोणी नाही बसवलं, मग सेवेकरी यांना बसवलं. हो, हा अधिकार आहे. ही परंपरा जोपासता आली पाहिजे. हे संप्रदायात आपल्याकडे होऊ शकतं. जनाबाईच्या दास्यत्वावर स्वतः नामदेवरायांनी जनाबाईला आपल्या पदाला बसवलं. आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये आणि संप्रदायामधला फरक सांगू. आपल्याला पदवी घेऊन पदावर बसावं लागतं, हे शिक्षण आहे. पण पदावर बसून पदवी घ्यायची हे आमच्या संप्रदायाची शिकवण आहे. लक्षात ठेवा. पदावर बसल्यावर पदवी आहे. पदी बैसोनी पदवी घ्यायची. त्या पदावर बसलं की मग पदवी आहे. खरं सांगा, कुणाला माहित आहे का? कोणता विचार केला जातं की तुम्ही कुणीही या, सगळ्यांना सारखा अधिकार, सारखं सगळ्यांच्या ठिकाणी समदृष्टी ठेवण्याचं काम शिकवण आपल्याला या संप्रदायाने दिली. वारीमध्ये आपण जर आता गेलो ना, वारीमध्ये बघा तुम्ही, आता वारी अगदी 5-6 दिवसावर येऊन ठेपली ना. अजून 5 दिवसानं प्रस्थान आहे माऊलीचं. वारीमध्ये घरून निघताना असतील, कोणी लहान असेल, कोणी मोठा असेल, कोणी गरीब श्रीमंत असेल, पण वारीमध्ये गेलं ना की सगळे वारकरी होतात. मग तिथं कोणी लहान, कोणी मोठा, गरीब श्रीमंत राहत नाही. हो, जनाबाईंचा अधिकार. जनाबाई देवाला, मी बोललो ना कालच्या भागामध्ये, ऐकलं ना आपण, एकदा देवाला अंकित केलं की देव आपलं काही पण ऐकतो. जनाबाईनं देवाला शिव्या दिल्या, शिव्या.
जनाबाईनं शिव्या द्याव्या देवानं ऐकाव्या. आणि काय म्हटलं जनाबाई? तुझे गेले मडे आणि तुला पाहुनी काळ रडे. शिवी देऊन देवाची स्तुती केली आहे, पण कळालं सुद्धा पाहिजे बरं. आई मुलाला बोलता बोलता मोदे म्हणते ना, उठ इथून तुझं काळं पांढरं होऊ दे, म्हणते का नाही? ही गावरान शिवी आहे आपली, काळं पांढरं होऊ दे. पोरग रागवतं, मला शिव्या देते. अरे काळं पांढरं होऊ दे म्हणजे काय म्हणते माहित आहे? तुला एवढं आयुष्य मिळू दे की काळ्याचे पांढरे केस होऊस तर तू जगू दे. पण आता तो आशीर्वाद लय दिवस टिकणं, कारण पांढरे लगेच व्हायलेत. आता ती बदलावं लागेल आपल्याला. तो टक्कल होऊस तर म्हणावं लागेल. आता तेही लवकर व्हायले, आता त्यालाही काही नैसर्गिक या गोष्टी आहेत. म्हणून काय म्हणतात बघा, तुझे गेले मडे आणि तुला पाहुनी काळ रडे. देवाला पाहिलं की काळाची ताकद नाही समोर यायची. काळ दोघायला लय घाबरतो बरं महाराज. कोणाला? एक देवाला आणि एक संताला. हे तुकाराम तुकाराम नाम घेता का प्रेम, नाम घेता का प्रेम, नाम घेता का प्रेम. अहो तुकोबरायचं नुसतं नाव जरी घेतलं ना, तुकाराम तुकाराम नाम घेता का पेयम. काळ गुलाम सलाम करी तुकया घरी राबत असे. अरे काळ गुलाम होऊन सलाम करतो, हा संताचं महत्व आहे. देवाला सुद्धा काळ घाबरतो ना. एका जनार्दनी शिव आणि निवारी कळी काळाचे भेव. तसं जनाबाई म्हणतात, तुझे गेले मडेन तुला पाहुनी काळ रडे. देवाला म्हणून सांगतो, काळाची जर भीती वाटत असेल तर काळाचाही काळ असणाऱ्या देवाला किंवा संताला शरण जा. काळाची भीती वाटणार नाही, गोष्ट लक्षात ठेवा. नाही वाट. आपण संसारामध्ये फुल टेन्शन मध्ये असतो, आपण आहे का नाही, तणावात असतो का? आपल्या जीवनात दोन गोष्टी आहेत, एक म्हणजे भीती आहे आणि दुसरं म्हणजे खंत आहे. भीती कशाची आहे? मरणाची भीती आहे. मरणाची भीती वाटते का नाही? बरं, माणसाने घाबरावं कोणाला? जो येणार नाही, किंवा त्यालाच घाबरावं की ज्याच्यापासून लपल्याच्या नंतर त्याला आपण दिसणार नाही. मरणाला घाबरतो. खरं सांगा, मरणाला घाबरणारा कधी वाचला का? उलट तो आधी मरतो. मरणाला घाबरणारा कुणी वाचला का हो? नाही. माझं तर असं मत आहे की आपण एवढं चांगलं जगून घेतलं पाहिजे. जसं आलेला पाहुणा 4 दिवस राहतो ना, पण जाताना तयारीनं निघतो. नाही मला आता जायचंय, तयारीनं निघतो का नाही? तसं जीव हा पाहुणा आहे, आपण तयारी केली पाहिजे, ज्याला पॅकअप म्हणायचं मराठीत. पॅकअपची तयारी किती लवकर करतो आपण? खरं सांगा. आपण इथं लावताना जे आपलं सेटअप असतं ते लावायला जास्त उशीर लागतो का गुंडाळायला? पॅकअप लवकर होतं का? घाई असते. तशी सगळ्या गोष्टीची आपण घाई करतो. जाताना सगळ्या गोष्टीची घाई आहे, पण आपल्याला इहलोकीची यात्रा संपवायची हे माहीत असून सुद्धा आपण का तयारी करत नाही, हा मला पडलेला प्रश्न आहे. संतांनी तयारी केली बरं जायची. तुकोबाराय म्हणतात, माणसाने जिवंतपणे मरून पाहिलं पाहिजे, आणि जिवंतपणे सुद्धा मरता येतं. बरं, तुम्ही म्हणताल महाराज जिवंतपणे मरता येतं? मरता येतं महाराज. हे तर आम्ही नवीन ऐकतोय. नाही, नवीन नाही, हे संतांनी लिहून ठेवलंय, फक्त आपण तिथपर्यंत पोहोचलो नाही. तुकोबाराय म्हणतात, मरण माझे मरूनी गेले, मजला केले अमर. जिवंतपणेच माझं मरण मरून गेलंय. तुकोबारायचं प्रमाण आहे बरं. हाती घेऊन या काठी, तुका लागला कलेवरा पाठी. महाराज म्हणतात, मी या शरीराच्या मागच लागलो, आणि कुठं नेऊन बसवलं? माणसं पुरतात जाळतात त्या ठिकाणी, म्हणजे मसन वाटेत नेऊन टाकून आलो. याला आधीच मारून आलं पाहिजे. आपण स्वतःला लक्षात घेतलं पाहिजे, एक दिवस मला इथून जायचंय, कारण निसर्गाचा नियम आहे.
उपजेते नाशे नाशे ते पुनरपी दिसे. हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा, हे चक्र आहे, हे फिरत राहणार आहे. आणि खरंच सांगा ना, इथं राहण्यासाठी कोण आलंय? कोणीच आलं नाही महाराज. अहो तुमचं आमचं काय घेऊन बसले 10-5 एकर वाल्याचं. ज्यांनी अवतार घेतला तो अवतार शिल्लक राहिला नाही तर तुमची आमची काय कथा आहे? संताचं प्रमाण आहे, येथे नाही उरू आले अवतार, येरते पामर जीव किती. देवानी अवतार घेतला तर त्या अवताराला सुद्धा संपवावं लागलं ना. दैत्य देवाला प्रसन्न करायचे बघा. फार गोड 2 चिंतन आलेत. दैत्य देवाला प्रसन्न करायचे आणि देवाकडून वर मागायचे, आम्हाला अमर होऊ दे. देव म्हणायचा आम्हालाच अमर होता येत नाही तर तेवढं आम्हाला देता येत नाही, दुसरं काही पण माग. बघ हिरण्यकश्यपूने काय मागितलं? ना शस्त्राने ना अस्त्राने ना रात्री ना दिवशी ना जमिनीवर ना आकाशात ना दानवाकडून ना मानवाकडून असं मला मरण येऊ दे. आता त्याला माहित आहे दानव मानव देव राक्षस जमिनीवर आकाशात याच्यापेक्षा दुसरीकडे घरात ना दारात दिवसा रात्री याच्यापेक्षा काय मरण येणार आहे? याचा अर्थ मी अमर झालो. लोक देवाला येड समजतात, देवाला येड समजतात, पण देव लय हुशार आहे हे अजून लोकांच्या लक्षात. देव नुसता चतुर नाही, नुसता चतुर नाही, चतुरातला शिरोमणी देव आहे. देव नुसता चतुर नाही, चतुरा तो शिरोमणी. देव चतुर जाणोनी अंतर वर्तत असे. आपला भाव जर लटका असला तर देव सुद्धा लटका आहे. तुकोबरायचं प्रमाण आहे, लटिका तुका लटिक्या भावेन लटिका बोले लटिक्या सवे. जो खरा परमार्थ करतो देव त्याच्यासाठी खरा आहे, आणि जो परमार्थ दाखवायसाठी करतो देव सुद्धा त्याच्यासाठी तसाच आहे. लक्षात ठेवा. म्हणून आपल्याला जर वाटत असेल मी देवाला फसवतोय तर डोक्यातून काढून टाका, उलट आपण स्वतःला फसवतोय. त्यात आपण बघतो ना, सोन्याचं टोपरं वाईल की सोन्या पोराचं नाव ठेवायचं, हे कथेत गोष्टीत बरं वाटतं, प्रत्यक्षात असं होऊ शकत नाही. म्हणून देव हुशार आहे, देव चतुर आहे. देवाला सगळं कळतं, पण देव उगाच पाहतो नेमकं याच्या नालायकपणाची सीमा कुठपर्यंत देव बघत राहतो. लोक पार लास्टच्या टोकाला जातात, पण देव खरंच चतुर आहे. चतुरातला शिरोमणी माझा जगाचा मालक आहे. तो तुमच्या अंतःकरणातला भाव ओळखतो. म्हणून आपला भाव सुद्धा असला ना, आपल्याला देवाला काहीच लागत नाही. काही न लगे एक भावची कारण भाव देवाच्या चरणावर ठेवला. आणि भाव म्हणजे काय हो? भाव म्हणजे काय याचं जर गणित कळल्याशिवाय आपल्याला भावच कळणार नाही. भाव कशाला म्हणायचं? भाव म्हणजे श्रद्धा. महाराज म्हणतात भाव म्हणजे श्रद्धा, विश्वास, भक्ती या पुढच्या गोष्टी झाल्या, पण भाव मुळामध्ये भावापर्यंत येत असतो. भाव कोणाप्रती असावा? देवाप्रती. देव आणि भाव एकच आहे. भाव देवापर्यंत जाऊन पोहोचतो, देव भावापर्यंत येऊन पोहोचतो. नवे नवे भावच देव आहे. मी नाही बोलत बरं, संताचं प्रमाण आहे. म्हणून भाव जर ठेवला तर दगड सुद्धा आपल्याला पावन होतात. कळतंय का माझं बोलणं? दगडावर जरी भाव ठेवला तर दगड सुद्धा आपल्याला पावतात. तुकोबरायचं प्रमाण आहे, भाव धरी तया तारील पाषाण आणि दुर्जना सज्जन काय करी. भाव ठेवला की दगड सुद्धा तारतात. मग भाव म्हणजे काय? महाराज म्हणतात भाव म्हणजे देव. नुसतं चालणार नाही, पुरावा द्या. कथाकाराने कीर्तनकाराने पुरावा द्यावा, नाही तर जाताना त्याला पुरावा. कळतंय का माझं बोलणं? भाव म्हणजे देव. हो, भाव म्हणजे देव. प्रमाण काय आहे? ऐका प्रमाण. तुकोबर आहे म्हणतात, भाव देवाचे उचित, भाव देवाचे उचित आणि भाव तोची भगवंत. भावच देव आहे.
मग ते भाव एवढा असला पाहिजे की मी ज्याच्या प्रती ठेवतोय तोच त्याला देतोय, तुझे तुला अर्पण करतोय, पण त्याचंच त्याला द्यायचं आहे. मग किती अंतकरणातून दिलं पाहिजे, किती श्रद्धेनं दिलं पाहिजे, या गोष्टीकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. काळ कोणालाच सोडत नाही. मग एक दिवस प्रत्येकाला मरायचंय, उपजित नासे बोललो ना आपण. मग एके दिवशी आपण स्वतः मरून पाहिलं पाहिजे. या कारण आपण गेलं, आपल्याशिवाय आपल्या वाचून काही राहत नाही आणि आपल्याशिवाय या जगात काहीच नाही. या गोष्टीचा भाव आपण लक्षात ठेवला पाहिजे. बरेच जण आत्महत्या करताय, तो माहित आहे. अहो, माणसाचा जन्म मिळाला साधी गोष्ट आहे नाही हो. आपल्याला हा मनुष्य देह नरदेह मिळाला खरंच ही भाग्याची गोष्ट आहे. 84 लक्ष योनीमध्ये एकच असा जन्म आहे ज्या जन्मामध्ये आपल्याला स्वतःच सार्थक करता येतं. आणि अहो 83,99,999 योनी आहेत आणि एका एका योनीमध्ये कोटी कोटी फेरा आहे. एक योनी कोटी कोटी फेरा. मग लागे वारा मनुष्याचा, मग लागे वारा मनुष्याचा. जय हो. एक एक योनी कोटी कोटी फेरा, एक एक योनी कोटी कोटी फेरा. मग लागे वारा मनुष्याचा, मग लागे वारा मनुष्याचा. एक एक योनी कोटी कोटी फेरा, एक एक योनी कोटी कोटी फेरा, एक एक योनी कोटी कोटी फेरा. सोपं नाही महाराज एवढं. एक एक योनी कोटी कोटी फेरा आणि मग लागे वारा मनुष्य. मनुष्य देह दुर्लभ आहे. मग जी गोष्ट दुर्लभ आहे ती आपल्याला प्राप्त झाली. खरं सांगू, आंधळ्याला कावळा सापडावा तसा आपल्याला नरदेह मिळालाय. पावला हा देह काग टाळीने, जसा कांदळ्याला कावळा सापडावा तसा आपल्याला देह मिळालाय. सोनं करून घ्या ना. आत्महत्या करायला लागली लोक. माझं मत आहे थोडं जरी मनाविरुद्ध झालं तर आपलं जीवन संपवणारी लोक आहेत. माझी विनंती आहे दादा, असं करू नका. एखादी गोष्ट जर मनाविरुद्ध झाली, तुम्हाला जर काही गोष्टीचा राग आला, काहीच नाही, सरळ माझ्या ज्ञानोबारायांच्या आळंदीमध्ये जा, तुकोबारायांच्या देहूमध्ये जा, माझ्या पांडुरंगाचं वास्तव असणाऱ्या पंढरपुरामध्ये जा. फक्त त्या तीर्थावर जाऊन पायच टेकून या. तुमचा आत्महत्येचा विचार तुमच्या मनातून गेल्याशिवाय राहणार नाही. एवढी महती महाराज या संप्रदायाची आहे. मनात सुद्धा विचार येणार नाही. तेवढ्या पुरतं आपण मनामध्ये कुणाला जर, आणि माझं मत आहे, आणि तुम्ही जर पांडुरंगाची वारी केली ना तर याचं इतक्या दिवस तुमच्याकडे ते नेटवर्क राहतं ना की वर्षभर तुमच्या मनामध्ये तो विचार येत नाही. तसं जर 3 महिन्याला एक वारी सांगितलेली आहे. 4 वाऱ्या आहेत पांडुरंगाच्या. 4 वाऱ्या जर आपण केल्या तर ते आपल्याला 12 महिने आपण स्वतःला सुरक्षित आणि भगवंताच्या कृपे छत्र छायेखाली त्या ठिकाणी ठेवू शकतो. महाराज एवढी महती, एवढं महत्व या वारीचं आहे. आणि यावर्षीचं तर महत्व मी म्हणतो ना अजून जास्तच असेल, कारण यावर्षी नुसती पांडुरंगाची वारी आहे एवढंच नाही, तर माझ्या ज्ञानोबारायच्या 750व्या जन्मोत्सवाची वारी आहे. त्यामुळे या वारीला फार विशेष महत्व असणार आहे. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आत्महत्या छोटे कशासाठी करतात? बायको सोबत जमलं नाही म्हणून आत्महत्या, कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या. माझं तर विनंती असते, कर्ज झालं म्हणून कधी आत्महत्या करू नका.
बँक कर्ज कुणालाही देत नाही. मला तर असं वाटतं ज्याच्यावर कर्ज आहे ना त्यांना असं ताठमानानं राहिलं पाहिजे. हा का? कारण बँक कोणालाही कर्ज देत नाही, ज्याची पत आहे त्यालाच देते. लक्षात आलं का? बँक कोणालाही कर्ज देत नाही. असं ताठमानाने राहिलं पाहिजे. आमची तर एका पोराने माझं वाक्य ऐकलं. मी तर असं म्हणेल, वेळ प्रसंग आली तुम्हाला जर कोणाचं कर्ज देणं होत नसेल तर एखाद्याचं कर्ज बुडवा, पण आत्महत्या करू नका. आणि कर्जच किती असतो? 1,00,000-2 लाख रुपयासाठी आत्महत्या करतात. इथं 5-5 हजार कोटी घेऊन बाहेर देशामध्ये मजा मारणारी लोक भारतातले आहेत ना, त्यांनी काय आत्महत्या केल्या का? तिथून बघतात कसं चाललं देशाचं. हा बरं आहे. 5-5 हजार कोटी बुडवे लोक जिवंत आहेत आणि 1,00,000-2 लाख रुपयासाठी तुम्ही आम्ही आत्महत्या करतो. नाही करायची. अरे अशी प्रसंग आली, 1,00,000-2 लाख रुपये 5 लाख रुपये जर आपल्याकडे देणं असेल, वेळ प्रसंग आली तर एखाद्याचं कर्ज बुडवा, पण आत्महत्या करू नका. उलट कर्ज झालं म्हणून खाली मान नाही, ताठ मानाने चला. आमच्या गावातल्या एका पोराने माझं ऐकलं, लगेच कर्ज काढून बुलेटच घेऊन आला आणि त्याच्यावर मागं लिहिलं, ज्याच्यावर कर्ज तोच खरा मर्द. म्हणलं वारे वा गडिया. विनाकारण आत्महत्या करू नका. माझं म्हणणं आहे, कारण असतानाही करू नका, विनाकारण तर करूच नका. लयच वाटलं ना की तुम्हाला वैताग आलाय, जा पंढरपूरला राहा, जा आळंदीला माझ्या ज्ञानोबारायच्या. ज्ञानोबाराय लोक विचार करतात, ज्ञानोबाराय आम्हाला सांभाळतील. काहीच घेऊन जाऊ नका. ज्ञानोबाराय तुम्हाला सांभाळतील म्हणजे सांभाळतीलच, ही गोष्ट लक्षात ठेवा. कारण तुम्हाला तरी कुटुंब आहे. माझ्याकडे लक्ष द्या, तुम्हाला तरी कुटुंब आहे. अरे ज्याला कोणीच नाही त्याचे मायबाप होण्याचं काम ज्ञानोबारायांनी केलेलं आहे. ज्ञानोबाराय कोणाची माया आहे? अनाथाची माया आहे. ज्ञानबाई माझी अनाथाची माय, ज्ञानबाई माझी अनाथाची माय, ज्ञानबाई माझी अनाथाची माय, ज्ञानबाई माझी अनाथाची माय. हे देखिले पाय तुमचे आता, देखिले पाय तुमचे आता, ज्ञानबाई माझी अनाथाची माय, ज्ञानबाई माझी अनाथाची माय. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. ज्ञानोबाराय सांभाळतील हो आपल्याला. आत्महत्या करू नका. एका महत्त्वाच्या विषयाला स्पर्श करून जातो. माझी आपल्या या चॅनलच्या माध्यमातून, या मालिकेच्या माध्यमातून, या वारकरी संप्रदायाच्या वतीनं मी महाराष्ट्रातल्या सर्व तरुण मंडळीला, आईवडिलांना सुद्धा विनंती करतो. गेल्या वर्षी जर महाराष्ट्राचं जर आपण 1 वर्षापूर्वीची जर परिस्थिती बघितली तर मागच्या 1 वर्षात जेवढ्याही आत्महत्या झाल्या त्याच्यातल्या 80% आत्महत्या ह्या 18 ते 35 वयोगटातल्या तरुण पोरांच्या आहेत. त्याचं कारण काय माहीत आहे? आपण ज्यांना आयडॉल मानतो ना, हिरो मानतो ना, ह्या लोकांनीच चुकीच्या जाहिराती केल्या बघा सोशल मीडियावर. ऑनलाईन प्रकार बघा. मोबाईल सरळ असेल तर त्या पोरावर लक्ष देऊ नका, पण मोबाईल आडवा धरणाऱ्याकडे नक्कीच लक्ष द्या. लक्षात येतं का माझं बोलणं? उभा मोबाईल धरणारं पोरग हा फक्त रील्स बघेल, पण आडवा धरणारं पोरग ह्या मूर्ख स्टार लोकांनी चुकीच्या ऑनलाईन गेमच्या ॲडव्हर्टाईज केल्यामुळं त्याला आहारी गेल जाणारी पिढी आहे. म्हणून आडवं मोबाईल धरणाऱ्याकडे लक्ष द्या, ते लवकरच आत्महत्या करणार ही गोष्ट लक्षात ठेवा. तुम्ही म्हणताल का? कारण त्या ऑनलाईनच्या गेमिंगमध्ये काही पोरांनी आपले जीवन संपवले. कारणच कळले नाही आई वडिलाला. बरं काय झाले, कशामुळे आत्महत्या करतोय? तो त्या डिप्रेशनमध्ये आहे. म्हणून मुलांकडे विशेष लक्ष द्या.
त्याच्या खात्यावर महिन्याला किती ट्रान्झॅक्शन होतंय, व्यवहार कशामुळे होतं, एवढा व्यवहार का चालतोय, आईवडिलाच्या लक्षात राहिलं पाहिजे. नाहीतर अशा भयानक परिस्थिती उद्भवायला लागलेल्या आहेत. मुलगा रात्रभर मोबाईलवर काय करतोय याच्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे. म्हणून मी आणि सरळ सांगतो, उभा मोबाईल पोरानं धरला की जास्त लक्ष द्यायची गरज नाही, पण आडवा धरला जरा विशेष लक्ष दिलं पाहिजे बरं आडवा धरणाराकडे, कारण तो नक्की त्या याच्यामध्ये गुंतलेला आहे. या गोष्टीकडे लक्ष द्या. आत्महत्या कधी करू नका. आणि या देशाचं दुर्दैव सांगू, जे लोक जुगाराची प्रचार प्रसार करतात त्यांना आपण आयडॉल म्हणतो, त्यांना आपण हिरो म्हणतो. अरे खरं तर आपण हिरो कुणाला म्हटलं पाहिजे? अरे माझा देश स्वातंत्र्य व्हावा म्हणून 23व्या वर्षी फासावर जाणाऱ्या भगतसिंगांना आपण आपला हिरो मानलं पाहिजे. 16व्या वर्षी या हिंदवी स्वराज्याची शपथ घेणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना आपण आपला हिरो मानलं पाहिजे. अरे धर्मासाठी स्वतःचं बलिदान देणाऱ्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजाला आपला हिरो म्हटलं पाहिजे. कुणाला हिरो म्हणतोय आपण? मद्याचे त्या ठिकाणी प्रचार प्रसार करणाऱ्या हिरोला, सिगारेटची त्या ठिकाणी प्रचार प्रसार करणाऱ्याला, सेलिब्रिटीला आपण हिरो म्हणतो. हे आपल्या देशाचं दुर्दैव आहे. अरे आपला आयडॉल कोण असला पाहिजे? आपला हिरो कोण असला पाहिजे? सीमेवर संरक्षण करणारा जवान हा आपल्या समोरचा हिरो असला पाहिजे. मातृभूमीचं रक्षण करणारा, वारकरी संप्रदायाची परंपरा जपणारा, या धर्मासाठी रात्रंदिवस रक्ताचं पाणी करणारा. कारण काल परवा सोशल मीडियावर 10-12 दिवसापूर्वी आपण बघितलं होतं, जो देश आप गाईला माता म्हणतो त्या देशामध्ये गोवंश हत्या बंदीचा कायदा असताना सुद्धा खुलेआम त्या ठिकाणी कत्तल केल्या जात आहेत. गायीची तस्करी होती आहे. मागच्या 15 दिवसापूर्वीचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला तर तुमच्या लक्षात येईल, पाठीमागं भंगारचे भोतं लटकवलेले आहेत, प्लॅस्टिकच्या भोतं लटकवलेल्या आहेत आणि मधामध्ये एका छोट्याशा गाडीमध्ये, 4 चाकी गाडीमध्ये, लोडिंग गाडीमध्ये 9 गोवंश त्यांनी त्या ठिकाणी दाबून त्याच्यावर बाटल्या टाकून त्या ठिकाणी त्यांची तस्करी चालू होती. धन्यवाद देऊ आपण त्या गोप्रेमींना. त्यांनी ते सगळं त्या ठिकाणी हाणून पाडलं आणि जेव्हा त्या ड्रायव्हरला चोप दिला तेव्हा त्याच्याकडून असं कळालं की त्या दिवशीची त्याची ही 4थी ट्रिप होती. हे काय दुर्दैव आहे. अरे अशा लोकांचा विरोध करणाऱ्याला तुम्ही आपला हिरो म्हटलं पाहिजे. चुकीच्या गोष्टीला चूक म्हणणाऱ्या आणि वेळ प्रसंगी त्याला सामोरं जाणारा व्यक्ती आपला आयडॉल असला पाहिजे, ना की या जुगारांची, या मद्यांची ॲडव्हर्टाइजमेंट करणाऱ्या लोकांना. हे दुर्दैवाची गोष्ट आहे. म्हणून यांना म्हणण्यापेक्षा आपण खूप सध्या जर तुम्ही बघितलं सोशल मीडियावर तुम्ही गेलात कुठल्याही याच्यावर जा, तुम्हाला त्याच ॲडव्हर्टाइजमेंट येतील. त्याच गोष्टी आल्याच्या नंतर मग त्याला बळी पडतात. चांगली लोक त्याच्या आहारी गेले, मुलं बाळं त्याच्या आहारी गेली आणि परिणामतः त्यांना आत्महत्या करावी लागली. ही या भारत देशाचं दुर्दैव आहे. खरं तर शासनाने या गोष्टीवर तात्काळ बंदी घातली पाहिजे. अरे तुम्हाला जर जुगाराच्या टॅक्सपासून जर देशाचा विकास करायचा असेल तर त्या जुगाराच्या टॅक्सहून झालेला देशाचा विकास आम्हाला नको आहे. कारण तो टॅक्स किती टक्के देत आहेत माहित नाही, ते तुम्हाला 2-4% दाखवत असतील, बाकीचा तर लपवत असतील. आम्ही प्रत्येक गोष्टीवर किती टक्के जीएसटीच्या नावाने कर देतोय. एवढी महागाई झाली तरी देश निमूटपणे सहन करतोय ना. आम्ही अजून थोडीफार महागाई सहन करायला तयार आहेत, पण या जुगाराच्या याच्यातून मिळणारा तुम्हाला जो काही पैसा आहे, जो काही टॅक्स आहे, तो तुम्ही घेऊ नका. आणि याच्यावर तात्काळ आपल्या देशानं बंदी सरकारनं घातली पाहिजे, तर इथून पुढची तरुण पिढी जिवंत राहील. नाही तर पुढचा काळ फार भयानक असणार, ही गोष्ट लक्षात ठेवा. हा आत्मचिंतन करण्याचा विषय आहे. याच्याकडे आपण खऱ्या अर्थानं लक्ष देणं गरजेचं आहे. ते काळजी करा. काहीही प्रसंग असू द्या, आत्महत्या करू नका. मजबूतीनं त्याला सामोरं जा. चांगल्यांचे विचार ऐका, सद्गुरूंचे विचार ऐका, स्वामी विवेकानंदजीचे विचार ऐका. स्वाभिमान ठेवा. आईवडिलाप्रती श्रद्धा, भाव, विश्वास, आईवडिलाप्रती तुमचे आपुलकी जिव्हाळा कायम ठेवा.
ज्या ठिकाणी जन्म झालाय, जननी जन्मभूमीच्या ज्या ठिकाणी जन्माला, ती स्वर्गापेक्षा पवित्र भूमी असते. त्या भूमीचं पावित्र्य जपा, त्या भूमीचं नाव मोठं करा आणि माणूस म्हणून जन्माला आलात हे जगाला दाखवा. नाही तर काय दुर्दैव आहे. काही माणसं जन्मालाच कशाला आले हे ते गेल्यावर प्रश्न पडतो. काही माणसं मरताना जगताना असं जगतात की असं वाटतं कधी मरणारच नाहीत, आणि मरताना असं मरतात असं वाटतं कधी जगलेच का नाही. तुम्हाला बघा, तुम्ही लोक म्हणतात ना कुत्र्याच्या मरणानं मरशील म्हणतात ना, म्हणतात कुत्र्याच्या मौतीनं मरशील म्हणतात. कुत्र्याच्या मौतीनं मरणं कोणाला म्हणायचं माहित आहे? कुत्र रोडवर तुम्हाला बरेच मेलेले दिसतील. का? कुत्र रोडवर अर्ध्यात येतं, अर्ध्यात. आणि मग चालकाला काय वाटतं? बरं, चालक नाही कळायचं, मराठीत सांगतो. ड्रायव्हरला काय वाटतं? तो कुत्रा समोर निघून जाईल, पण ते कुत्रा अर्ध्यातून वापस फिरतं आणि मग ते गाडी खाली येतं. माझं असं मत आहे, निर्णय घेताना जर घालमेल जर कधी झाली ना, निर्णय चुकला तरी चालेल, पण निर्णय स्वतःची स्वतः घेण्याची क्षमता ठेवा, ही गोष्ट लक्षात ठेवा. निर्णय बरोबर आला तर इतिहास होईल आणि निर्णय चुकला तर अनुभव मिळेल. पळू का नको, पळू का नको असं करता करता बरेच खेळाडू धावबाद झाले. नाही कळालं, मराठीत सांगतो, रनआउट झाले. बरेच खेळाडू रनआउट झाले का नाही त्याच्यामध्ये. म्हणून तुम्ही एकदा निर्णय केला की मग त्याच्या पाठीमागे लागलं पाहिजे. जोपर्यंत ज्या ध्येयाच्या मागे लागला ते ध्येय जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत दुसऱ्या गोष्टीला हात घालता कामा नये. आपलं तसं नाही, आपल्याला वाटतं हे बी भेटावं ते बी भेटावं. संतांनी त्यांना सुद्धा प्रमाणात सांगितलं, रे बाबा असं दोईकडं नसतं जमत. या बी पक्षाचं तिकीट घेऊन या बी, हा दोन्ही सोडून देते, मग अपक्ष राहिला. हा, किती मतं पडले तर 350. साहेबांनी तिकीट दिलं नाही, तुला दोहीकून पाहिजे होतं. मग काय याच्यापेक्षा विचार, जे सत्ता स्थापन करीन त्याच्या मागं पळतं. वा वा, जाऊ दे आता, तो आपला विषय नाही. पण दोन्हीकडे जर विचार केला तर दोन्ही सोडून देत असतात. हे तुम्हाला आता जरी कळत असेल तर आमच्या संतांनी हे अगोदर लिहून ठेवलं. हे वारकरी संप्रदायाचं मोठेपण आहे. हा, संत असं म्हणतात, दोही पेवावरी ठेवू जाता हात आणि होय अपघात शरीराचा. दोन्हीकडे हात ठेवला की नाही होत. कोणाला वाटतं मी संसारात राहून प्रपंचात राहून परमार्थ, महाराज म्हणले हा, एक तर संसारच होईल नाही तर परमार्थच होईल, दोन्ही नसतं होत. हे बी नाही बोलत. महाराज म्हणतात, प्रपंच परमार्थ संपादीन दोन्ही आणि एकही निदानी न घडे त्याशी. त्याला कोणतंच घडत नाही. ना संसार पूर्ण होतो ना परमार्थ पूर्ण होतो. त्याला एक चिमणीचं उदाहरण दिलेलं आहे बघा महाराज. आपल्या लहानपणी शाळेच्या पुस्तकामध्ये त्या शिकवल्या जायचं, आणि लहानपणी शिकवणाऱ्या कविता सुद्धा फार गोड असायच्या महाराज. आई कुणा म्हणू मी आईस हाक मारी, काय कविता होती. शेर आला तो धावून आला, श्रावण बाळा, काय कविता होत्या महाराज त्या. आणि त्याच्यात काहीतरी आनंद पण होता ना. सोनूताई नावाची एक कविता होती. कन्या झाली म्हणून नको करू हेळसांड, तान्या बाळाच्या शेजारी सोनूबाईचा पाठ मांड. मुलगी झाली म्हणून तिची अवहेलना करू नको, मुलाच्या बरोबरीला तिचा पाठ मांड, असे सांगणाऱ्या बोध करणाऱ्या कविता होत्या. आताच्या कविता जानी जानी यश पप्पा. बर, काय येड्याचा बाजार आहे. दुर्दैव आहे, पाठ्यपुस्तकात सुद्धा आपल्याला काहीतरी अनुभव यावा असं शिकवल्या जायचं. अशी शिक्षण पद्धती होती तेव्हा. लहानपणी एक कथा, ती गोष्ट त्या धड्यामध्ये यायची. अजूनही आम्हाला शाळेमध्ये शिकवलेला धडा जशाला तसा डोळ्यासमोर दिसतो महाराज. पाखऱ्या बैलाचं आत्मचरित्र शिकवल्या जायचं. बेंदूर म्हणजे पोळा, पोळ्याची कथा अशी मांडायची ना, असं वाटायचं ते आपल्या समोर घडतंय. आता बदल कुठं झालाय की तेव्हा शिकलेलं अजून सुद्धा आपण विसरत नाही. तर त्याच्यामध्ये कथा होती, एक चिमणी असते, चिमणी. तशा आपण बऱ्याच चिमण्याच्या कथा ऐकल्या. एक असती चिवताई आणि एक असती काऊताई. चिमणीचं घर असतं
कावळ्याचं घर असतं शेणाचं आणि चिमणीचं घर असतं मेणाचं. हे लक्षात ठेवा, असं लहानपणी शिकवायचे. पण आता लहान लेकराला चिव चिव या, काऊ काऊ या असं नाही. ती चिमणी असायची आणि त्या चिमणीला तांदळाचा एक कण सापडला आणि ती आकाश मार्गाने ते तांदूळ घेऊन एक कण घेऊन जात होती चिमणी. पण तिला जाता जाता खाली एक डाळीचा दाणा दिसला. डाळ असते ना, डाळ दिसली. चिमणीनं विचार केला, आता घरी जावं, आपल्या लेकराला आपण ते खाऊ घालावं, परत यावं, तो परत दाणा डाळीचा उचलून न्यावा, तोपर्यंत श्रमही वाचतील. बरं ठीक आहे. आणि तोपर्यंत दुसऱ्यानं नेला. मग तिला वाटलं तोही आपणच न्यावा, म्हणून चिमणी खाली उतरली. आणि चिमणीनं काय केलं, चोचीमध्ये तांदळाचा दाणा आहे आणि उचलायला कोणता लागली, हरभऱ्याचा उचलायला लागली की तांदळाचा खाली पडायचा, आणि तांदळाचा उचलायला लागली की हरभऱ्याचा काळ पडायचा. चिडिया चावल ले चली, बीच में मिली दाल, दोनों न बने एक ले एक डाल. तिला दोन्ही पण जमले नाही, एक पडायचं आणि मग ते एक उचललं की एक पडायचं. शेवटी तिनं दोन्ही तिथंच टाकून दिले, निघून गेली. महाराज, हे असंच तर आपल्या बाबतीत होत नाही ना, कोणतं तरी एक होईल ना. म्हणून एक काम हातात धरलं की ते पूर्ण करा. त्याच्या आणि कोणत्याही क्षेत्रात जात असाल, माझं मत आहे की त्या क्षेत्रातल्या टॉप 10 मध्ये तुमची तुलना झाली पाहिजे. काही बी असू द्या, आपण त्याच्यामध्ये गेलो, एक तर चांगल्याचं नाव निघतं, नाही तर वाईटाचं नाव निघतं. एक तर रामाचं नाव घेतात, नाही तर रावणाचं घेतात. कितीक राक्षस मेले आहे का कोणाच्या ध्यानात. म्हणून नायक असा की खलनायक असा, आणि देव दोघायला लवकर प्रसन्न होतो, एक तर भक्ताला नाही तर शत्रूला.